जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये ज्या भागावरती नेहमी प्रश्न विचारले जातात त्या निवडणूक आयोगाबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. हा एक घटनात्मक आयोग आपल्याला बघायला मिळतो ज्याचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये दिलेला आहे. भाग 15 जो आहे आपल्या राज्यघटनेचा, त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या तरतुदी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि याच निवडणूक आयोगाबद्दल आज आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर जाऊया विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आयोगाकडे. या निवडणूक आयोगाकडे आपण जर गेलो तर निवडणूक आयोगामध्ये थोडंसं स्थापना आपण बघूया. तर या निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. 25 जानेवारी 1950 ला या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि हाच 25 जानेवारी हा दिवस 2011 पासून आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपल्याकडे साजरा करण्यात येतो. इथं दोन प्रश्न इथे तयार होतात. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर 25 जानेवारी 1950 आणि हा पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग टाकण्याचा महत्त्वाचा हेतू काय होता तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. देशामध्ये न्याय निवडणुका घेणं, देशामध्ये मुक्त पद्धतीच्या निवडणुका घेणं हे महत्त्वाचं कार्य जे आहे हे महत्त्वाचं कार्य या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेलं आहे. आता याचं थोडं स्वरूप जर आपण समजून जर घेतलं तर याचं स्वरूप अखिल भारतीय स्वरूप आहे. अखिल भारतीय म्हणजे काय ते थोडंसं जाणून घेऊया की हा जो आयोग आहे हा आयोग केंद्र तसंच राज्य दोघांसाठी देखील काम करतो. म्हणून आपण जर बघितलं तर याला अखिल भारतीय संस्था असं देखील इथे म्हटलं जातं. आता राज्यघटनेमध्ये आपण जर लक्षात जर घेतलं तर राज्यघटनेमध्ये कलम जो 324 आहे, आपल्याला पेपरला इथे प्रश्न नेहमी विचारला जातो की निवडणूक आयोगाची जी तरतूद आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर कलम 324 पाठांतर करून ठेवणार आहे. कलम 324 वरती नेहमी प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहे. म्हणून निवडणूक आयोगाची जी तरतूद आहे ती कलम 324 मध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आपण चर्चा करत होतो की हा जो निवडणूक आयोग आहे हा निवडणूक आयोग अखिल भारतीय स्वरूपाचा आहे. अखिल भारतीय स्वरूपाचा म्हणजे काय तर केंद्रामध्ये आपण जर बघितलं तर असणारी जी काही संसद आहे या संसदेमध्ये लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. तसंच आपण जर बघितलं तर राज्यामध्ये जर गेलो आपण तर राज्यामध्ये आपल्याकडे विधानसभा आहे, काही राज्यांमध्ये विधान परिषदा बघायला मिळतात. मग इथे आपण जर बघितलं तर राज्यामधल्या ज्या काही विधानसभा आहे विधान परिषद आहे यांच्या निवडणुकीवरती देखरेख करणं, मार्गदर्शन करणं, नियंत्रण करणं हा अधिकार आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेला आहे. आणि केंद्रामध्ये आपण जर गेलो तर लोकसभा, राज्यसभा आपल्याकडे ज्या आहेत, राज्यसभा आपल्याकडे ज्या आहेत या राज्यसभा असतील, लोकसभा असतील यांच्या निवडणुकांचं देखरेख करणं, मार्गदर्शन करणं, नियंत्रण करणं हे काम जे ते काम या राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आले. म्हणजे हा केंद्रासाठी देखील काम करतोय आणि हा राज्यासाठी देखील काम करतोय आणि म्हणून हा दोघांसाठीही काम करतो. म्हणून अखिल भारतीय संस्था असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या देशाचे माननीय राष्ट्रपती असतील, माननीय उपराष्ट्रपती असतील यांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकींचं देखील देखरेख करणं, यामध्ये मार्गदर्शन करणं, नियंत्रण ठेवणं हे सगळे अधिकार जे आहेत हे अधिकार या राष्ट्रीय निवडणूक आयोगाला कलम 324 नुसार देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर ही एक अखिल भारतीय संस्था आपल्याला बघायला मिळू शकते. आता आपल्या समोर एक प्रश्न उपस्थित राहतो की ज्या तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, त्याच्यानंतर महानगरपालिका यांच्या निवडणुका देखील हा राष्ट्रीय निवडणूक आयोग घेतो का तर नाही मित्रांनो. यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये आपण जर लक्षात जर घेतलं तर राज्य निवडणूक आयोगाची इथे तरतूद करण्यात आली आहे आणि आपल्या घटनेमध्ये 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती झाली, 73वी व 74वी घटना दुरुस्ती जी झाली 1992 ला, या घटना दुरुस्तीनुसार आपल्याकडे राज्य निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाचं काम असतं की ज्या आपल्याकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात यांच्या निवडणुका घेणं, म्हणजेच जिल्हा परिषद असतील, त्याच्यानंतर पंचायत समिती असतील, तुमच्या ग्रामपंचायती असतील, त्याच पद्धतीने तुमच्या महानगरपालिका असतील, त्यानंतर नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील यांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका घेण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम वेगळं आहे, राज्य निवडणूक आयोगाचं काम वेगळं आहे. तर हे थोडंसं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊया. कलम 324 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 324 मध्ये रचना सांगितलेली आहे की हा निवडणूक आयोग कसा असेल, या निवडणूक आयोगाचं स्वरूप कसं असेल. तर निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील. राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील इतके काय असतील, इतर निवडणूक आयुक्त असतील, अशी तरतूद जी आहे आपल्या घटनेच्या कलम 324 मध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि उरलेले जे काही इतर निवडणूक आयुक्त आहे ते ठरवण्याचा, त्यांची संख्या ठरवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. मग आपल्याकडे आपण जर बघितलं तर सध्या जे आहे 1+2 सिस्टम आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्याकडे एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि इतर निवडणूक आयुक्त किती आहेत? 2 आहेत. मग आपल्याकडे आपण जर बघितलं, आपल्याकडे जे आहे ही जी संख्या आहे 2, 3, 4, 5 काय असेल ती, हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे देण्यात आले? राष्ट्रपतींकडे. म्हणजेच इतर मुख्य निवडणूक आयुक्तांची संख्या ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कोणाकडे? राष्ट्रपतींकडे. इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की इतर निवडणूक आयुक्त यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर तो अधिकार आहे राष्ट्रपतींकडे. ऑप्शनमध्ये संसद असेल, ऑप्शनमध्ये राष्ट्रपती असतील, ऑप्शनमध्ये पंतप्रधान असतील, ऑप्शनमध्ये उपराष्ट्रपती असेल. तर लक्षात ठेवा, इतर निवडणूक आयुक्त ची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. आणि हे थोडंसं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यांची जी काही नेमणूक आहे, यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा कोणाला असेल? तर राष्ट्रपतींना असणार आहे. तर हे थोडंसं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण जर लक्षात जर घेतलं तर इथे आपल्याला माहिती आहे स्थापना कधी झालेली आहे? तर 25 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 झाली आहे. आणि पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती आपल्याकडं घ्यायची होती आणि ती कधी घेण्यात आलेली आहे? तर इथे 1951-52 मध्ये. इथे प्रश्न पेपरला नेहमी विचारला जातो की भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली? तर लक्षात ठेवायचे 1951-52 साठी पहिल्यांदा आपल्याकडे सार्वत्रिक स्वरूपाच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका इथे पार पडल्याचं आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. तर यावर देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या देशाचे पहिले निवडणूक आयुक्त बनण्याचा मान जो आहे तो आहे सुकुमार सेन यांच्याकडे. म्हणजे आपल्या देशाचे पहिले जे काही पहिले निवडणूक आयुक्त जे ठरले ते ठरले सुकुमार सेन ठरलेले आहे. तर हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे मतदाराचं जे वय आहे ते मतदाराचं वय जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे. तर 61व्या घटनादुरुस्तीने 61वी घटनादुरुस्ती झाली. 61वी घटनादुरुस्ती झाली आणि या 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचं वय जे 21 वर्ष होतं ते 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो की मतदाराचं वय 21 वर्षावरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेलं आहे? 61व्या घटनादुरुस्तीने करण्यात आल्याचं आपल्याला काय होतं इथे बघायला मिळू शकतं. त्याप्रमाणे संविधानामध्ये यांचा कार्यकाल दिलेला आहे की नाही हे देखील आपण बघूया. संविधानामध्ये यांचा कार्यकाल दिलेला नाहीये. संसदेने यांच्यासाठी एक कायदा केलेला आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त सेवा शर्ती एक अधिनियम इथे तयार करण्यात आलेला आहे 1991 मध्ये. आणि त्यानुसार यांचा कार्यकाल सांगितलेला आहे 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत. हे थोडं समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो की यांचा जो कार्यकाल आहे या संसदेच्या अधिनियमानुसार यांचा कार्यकाल 6 वर्ष किंवा 65 वर्ष सांगण्यात आलेला आहे. एक उदाहरण थोडंसं समजून घेऊया. समजा माझं वय 50 वर्ष झालं, तर माझं वय 50 वर्ष आहे, तर मी काय करू शकतो इथे की 6 वर्षापर्यंत मी मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्त म्हणून काम करू शकतो. पण सपोज माझं वय जर 62 वर्ष असेल आणि 62 वर्ष जर असेल तर मी वयाच्या कुठपर्यंत काम करू शकतो? 65 वर्ष काम करू शकतो. म्हणजे मला इथं फक्त किती वर्ष मिळत आहे? 3च वर्ष मिळते. म्हणजेच जर वय जे आहे इथं वय बघा कमी दिसत आहे तर 6 वर्ष कंप्लीट होतं. इथे आपण जर लक्षात जर घेतलं तर वय 60च्या वर आहे, त्यामुळे मी इथे हा 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही. तर मी किती वर्ष करू शकणार? 3 वर्ष. कारण माझं वय आता 62 आहे आणि मी 65 वर्षापर्यंतच फक्त काय करू शकतो? काम करू शकतो. म्हणून इथे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त एकतर 6 वर्ष कंप्लीट करतील किंवा
वयाचे 65 वर्ष कंप्लीट करते. समजतंय? म्हणजेच आपण जर बघितलं याच्यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत त्यांचा कार्यकाल असतो. आणि त्याच पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतील तर ते राष्ट्रपतींकडे देतील. दोघेही आपण जर बघा, मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा इतर निवडणूक आयुक्त असतील, त्यांना जर आपला राजीनामा द्यायचा असेल या कार्यकालामध्ये तर ते राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. सध्या भारतामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आपल्याला बघायला मिळतात. भारतामध्ये 6 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यापैकी पहिला जो आहे तो आहे भारतीय जनता पक्ष. आपल्याला नेहमी इथे प्रश्न विचारले जातात की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत, किंवा हे जे 6 पक्ष आपल्याला बघायला मिळतील ज्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त आहे, या पक्षाचे आपल्याला अध्यक्ष विचारले जातात. ते अध्यक्ष आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते लक्षात ठेवायचे नितीन नबीन. नुकतीच यांची 2026 मध्ये नितीन नबीन हे सध्या आपण जर बघितलं तर हे भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण नुकतंच आपण जर लक्षात घ्या, नुकतंच आपण यांची नियुक्ती जी ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत नितीन नबीन. त्याच पद्धतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे. मल्लिकार्जुन खरगे. त्याच पद्धतीने भारतीय कम्युनिस्ट पार्टी याचे अध्यक्ष आहेत M.A. बेबी. यांची देखील नवीन नियुक्ती झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जे अध्यक्ष आहेत M.A. बेबी. त्याच्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या ज्या अध्यक्ष आहेत मायावती, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी याचे जे अध्यक्ष आहेत कॉन्ग्रेड, याचे अध्यक्ष आहेत कॉन्ग्रेड संगमा, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीचे जे काही अध्यक्ष आहेत ते आहेत अरविंद केजरीवाल. अशा पद्धतीचे प्रश्न इथे आपल्याला विचारले जाऊ शकतात. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या हे जे काही 6 राष्ट्रीय पक्ष आहेत याचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर सध्या भारतामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आपल्याला बघायला मिळू शकतात. तर लक्षात ठेवायचंय की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहे नितीन नबीन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे M.A. बेबी, बहुजन समाज पक्षाचे मायावती आहेत, नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष संगमा आहेत, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आहेत अरविंद केजरीवाल. अशा पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीने पुढे आपण जर बघितलं तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते, आपण पाठीमागे देखील बघितलं होतं. सुकुमार सेन जे आहे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त बनण्याचा मान हा कोणाकडे आहे तर सुकुमार सेन यांच्याकडे आहे. त्याच पद्धतीने रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले निवडणूक आयुक्त होते इथे T.N. शेषन नाव लक्षात ठेवायचं. T.N. शेषन हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय निवडणूक आयुक्त होते. लक्षात ठेवायचं T.N. शेषन. आणि आपल्याकडे एक महिला जी मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेली आहे त्यांचं नाव आहे V.S. रमादेवी. लक्षात ठेवायचं आहे की ही एकमेव महिला जी मुख्य निवडणूक आयुक्त आतापर्यंत झालेले आहे त्यांचं नाव आहे V.S. रमादेवी. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले निवडणूक आयुक्त असा प्रश्न जर विचारला तर लक्षात ठेवायचं T.N. शेषन हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आपल्याला काय होतात ते बघायला मिळू शकतात. V.S. रमादेवी जे आहे या एकमेव महिला होत्या ज्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि सध्याचे भारताचे 26वे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड केली आहे तर श्री ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवायचे श्री ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 26वे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावर्षी नेहमी अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला बघायला मिळेल की भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे श्री ज्ञानेश्वर कुमार. तर हे नाव आपल्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्नांची तयारी करायची आहे. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे प्रश्न जे आहे ते प्रश्न आपल्याला इथे
जमतील अशाच प्रकारचे प्रश्न, अशाच पद्धतीचे प्रश्न बघण्यासाठी, अशाच पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.